इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहमध्ये गाथा नंबर 9 बघत होतो आपण. थोडंसं त्याच्यामध्ये छान घेतलं आहे, त्यातलं प्रकरण वाचायचं होतं. गाथा म्हणून एकदा दवियदि गच्छति ताईं ताईं सभावपज्जयाईं जं दवियं तं वर्णन्ते अनन्यभूतं तु सत्तादो. टीका राहिली होती ना याची जयसेनाचार्यांची, राहिली होती. काय होता अर्थ याचं सांग. द्रव्याचं लक्षण सांगतायत ना. नाही, दवियदि गच्छति ताईं ताईं सद्भावपज्जयाईं जं. द्रव्य त्या त्या पर्यायाला, सद्भावरूप पर्यायाला ज्या काय केलं, जम ताईं ताईं सद्भावम पज्जयाईं, जो उन सत्तारूप पर्यायों में द्रवित होता है, प्राप्त होता है, उसे द्रव्य कहते हैं. वह सत्ता से अनन्यभूत है. मिळालं. दवियदी म्हणजे द्रवित होतं, गच्छती म्हणजे प्राप्त होतं, त्या त्या सद्भाव पर्यायांना जे तम दवियम वर्णन्ते, ते द्रव्य असं म्हणलं जातं. म्हणजे काय म्हणायचं आहे, द्रव्य आपल्या आपल्या सद्भाव पर्यायांना प्राप्त होतं. द्रव्य जर तसंच्या तसं राहिलं, त्याचं परिणमनच नाही झालं तर काय होईल, त्या पर्यायांना ते प्राप्त झालं नाही तर काय होईल. सांख्यमताचा प्रवेश येतो. सांख्यमतवादी म्हणतात की द्रव्यामध्ये परिणमन होत नसतं, द्रव्य निष्क्रिय असतं, सर्वथा कुटस्थ नित्य असतं, असं त्यांचं मत आहे. त्याचं निराकरण केलं जयसेनाचार्यांनी. बघू दे आपण. तर म्हणून सांगतायत की द्रव्य त्या त्या द्रव्याचं परिणमन होतं म्हणजे काय म्हणायचं. मग द्रव्य पर्यायामध्ये व्यक्त झालं ना तुमचं. द्रव्याची अभिव्यक्ती कुठं होणार, पर्यायातच होणार. मग आता एक पर्याय वर्तमान चालू आहे, त्यानंतर दुसरी पर्याय येणार, म्हणजे ह्याचा व्यय झाला, दुसऱ्याचा उत्पाद झाला. मग त्या उत्पाद व्यय रूपाने परिणमन करणारं ते द्रव्य आहे. म्हणून म्हणलं द्रव्य त्या त्या सद्भाव पर्यायांना प्राप्त होत जातं किंवा द्रवित होतं. द्रव्याचं परिणमन कसं होतं, द्रव्य परिणमन करतं का. मग हो ना, पर्याय नुसती पर्याय आहे का, पर्यायाचा आधार द्रव्य आहे ना, मग ती द्रव्याला घेऊन परिणमन करते. पर्याय तर बदलतेच, पण पर्याय नष्ट होऊन जाते, द्रव्य नष्ट होत नाही. जसं म्हटलं की तुम्ही गाडीतून प्रवास केला, सोलापूरला गेला होता मला माहीत आहे, तर पंढरपूरपासून सोलापूरपर्यंत गेली, ते चाक फिरलं का नाही, त्याचं परिणमन झालं ना त्या गाडीमध्ये. मग इथून तिथंपर्यंत गेलं, परिणमन झालं. मग ती प्रत्येक समयाला त्याचं रोटेशन व्हायला लागलेत ना, जे ते उत्पाद व्यय रूपाने समजून घे. एक रोटेशन झालं म्हटल्यावर ती फेरी संपली, दुसरी फेरी उत्पन्न झाली, तिसरी, असं जे काय ते फिरलं, तर ते फिरून ती पर्याय नष्ट झाली, पण ते चाक नष्ट झालं का, ती गाडी नष्ट झाली का. म्हणजे परिणमन तर झालं इकडून तिकडंपर्यंत जायचं, पण तरीसुद्धा पर्याय संपली, पण द्रव्य नाही संपलं, पण द्रव्यात पण परिणमन झालं. काय कळलं. द्रव्य पर्यायाशिवाय नाही, पर्याय द्रव्याशिवाय नाही. उदाहरण एक देश घ्यायचं की द्रव्य जे आहे ते नष्ट होत नाही हे सांगायचं आहे. द्रव्यसुद्धा पर्यायाबरोबर परिणमित होतं. द्रव्य जर निठलला राहिलं, म्हणजे चाक स्टेबल राहिलं असतं असं, तर तुम्हाला जाताच येणार नाही कुठं. म्हणून ते परिणमन पण चालू आहे, पर्यायात पण आणि द्रव्यात पण चालू आहे. काय म्हणते. आता समजा 2 कलर घेतले, एक रेड घेतला आणि ब्लॅक कलर घेतला. म्हणजे रेड कलर त्या ब्लॅक कलर मध्ये घातला, कुठला ब्लॅकच तयार होणार की नाही. मग रेड या कलरचा द्रव्य नष्ट झालं ना, मग ते द्रव्य. रेड आणि ब्लॅक हे काय ते सांग मला. द्रव्य का पर्याय. पर्याय. मग द्रव्य नष्ट झालं का.
द्रव्य आहे त्याचं फॉर्म चेंज झालं एवढंच सांगायचं आहे फक्त. जे काय परिणमन झालं आणि पर्याय उत्पन्न झाली ना, तर त्या पर्यायाचं परिणमन झालेलं दिसतं तुम्हाला, व्यक्त आहे पर्याय, पण द्रव्य अव्यक्त असतं, पण तरीसुद्धा ते परिणमित होतंच. द्रव्य स्थिर काय म्हणायचं, परिणमित न होता स्थिर राहत आहे असं नाही होणार. द्रव्याचं सुद्धा परिणमन निरंतर चालू आहे. मग काय सांगितलं होतं इथं की द्रव्य त्या त्या सद्भाव पर्यायांना जे द्रवित होतं किंवा द्रवित होतं म्हणत असताना द्रव्यगुण पर्यायांकडे द्रव्यगुणाकडे सांगितलं, आणि गच्छती म्हणजे प्राप्त होतं म्हणत असताना पर्यायाकडे सांगितलं. म्हणजे द्रव्यगुणाचं पण परिणमन होतं आणि पर्यायाचं पण परिणमन होतं. तसं म्हणून चालतंय. म्हणजे द्रव्यसुद्धा परिणमन करत आहे आणि त्याच्याबरोबर ती पर्यायसुद्धा परिणमन करते. तर त्याला द्रव्य असं म्हणलं जातं, जे की सत्तेपासून अनन्यभूत असतं. तर याच्यामध्ये त्यांनी काय घेतलंय, द्रव्य स्वभाव पर्याय से तो द्रवता है और विभाव पर्याय को पाता है. बघितलं होतो आपण हे. स्वभाव पर्याय म्हणजे काय आणि विभाव पर्याय म्हणजे काय ते चार्ट करून बघितलं होतं ना दोन्हीचं. जीवाची स्वभाव पर्याय आणि विभाव पर्याय, आणि अन्य द्रव्याची जीवभूतगलाची स्वभाव विभाव पर्याय होते, आणि अन्य 4 द्रव्यांची, कुठले 4 द्रव्य, धर्म अधर्म आकाश काल, हे जे 4 द्रव्य आहेत त्यांचं सुद्धा परिणमन होतं, आणि जी काय पर्याय उत्पन्न होती ती स्वभावरूपच असते, विभावरूप नसते. तर काय सांगितलं, जो विभाव पर्याय है, द्रव्य स्वभाव पर्याय से तो द्रवता है और विभाव पर्याय को पाता है. म्हणजे काय म्हणायचं आहे, स्वभाव पर्याय म्हणजे काय, जसं आहे तसं परिणमन करणं, आणि विभाव पर्याय म्हणजे चुकीच्या पर्यायाला किंवा स्वभाव जे नाही आहे अशा रूपाने परिणमन करणं, त्याला विभाव पर्याय म्हणायचं. जसं जीवाची स्वभाव पर्याय जाणणे पाहणे, आणि विभाव पर्याय कुठली, रागद्वेष परिणमन, विकारी भाव, क्रोधादी भाव, हे सगळे विभाव परिणमन आहेत. मग स्वभाव पर्यायाने तर द्रवित होतं आणि विभाव पर्यायाला प्राप्त होतं, असे 2 शब्द वापरले होते, हे सांगितलं होतं. जयसेनाचार्यांची टीका वाचायची होती, त्याच्यामध्ये नाही आहे, दुसरं पुस्तक आहे, ह्याच्यात आहे. रुपाली, जयसेनाचार्यांची टीका. द्रवती, द्रवती कहो अर्थ, हे कुठं आहे, जयसेनाचार्यांची म्हणाले, जयसेनाचार्यांची 9वी टीका. द्रव्यम सत्ता लक्षणम द्रव्यार्थिकनयेन बौद्धम प्रति, नाही 9वी गाथा आहे ना, सॉरी मी 10वी गाथा बघायला. अथ सत्ता द्रव्ययोः अभिन्नत्वं प्रत्याख्याती, सत्ता आणि द्रव्याचं अभिन्नत्व आहे असं म्हणणाऱ्यांचं खंडन करतात. काय, सत्ता आणि द्रव्यामध्ये अभिन्नता आहे हे प्रत्याख्याती म्हणजे सिद्ध करतात असं दाखवायचं. सत्ता आणि द्रव्य सर्वथा भिन्न नाही आणि सर्वथा अभिन्न पण नाही ॲक्च्युली, पण ज्यांचं मत आहे तसं त्यांचं निराकरण करण्यासाठी सांगतात. मग ही झाली होती का टीका पूर्ण? वाच एकदा पटकन, अर्थ करू म्हणजे समजतंय. द्रवती, द्रवती कहो अर्थ, द्रवती म्हणजे काय अर्थ आहे, द्रवित होतं, म्हणजेच गच्छती म्हणजे प्राप्त होतं.
हा वर्तमान काले वर्तमान हो म्हणजे केव्हा केव्हा नाही, काले, कोठे. वर्तमान कुव काल. कुव म्हणजे कोठे. कोठे प्राप्त होतं? वर्तमान काले. वर्तमान काळामध्ये. दृश्यती गमिष्यती भावी काले. हां, वर्तमान कालामध्ये द्रवती गच्छती प्राप्त होतं, गमन करतं. भावी काळामध्ये द्रोष्यती प्राप्त होईल, गमन करेल, त्याला म्हटलं द्रव्य. भविष्यकाळ सांगितला. आणि भूतकाळ हा काय दिलं? अधुद्रवत अधुद्रवत गते गतम भूतकाले. गते गते भूतकाले. गते भूतकाले. हां, अधुद्रवत म्हणजे त्याचं भूतकाळ केलं. काय? द्रवती म्हणजे द्रवित होतं, प्राप्त होतं. द्रवित होईल, प्राप्त होईल. आणि भूतकाळामध्ये द्रवित झालं होतं आणि प्राप्त झालं होतं ज्याला, असं ते द्रव्य आहे. भूतकाळामध्ये जे द्रवित झालं होतं किंवा प्राप्त झालं होतं. कान कोणाला प्राप्त झालं होतं? तान 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 सद्भाव पर्यायात स्वकीय पर्यायात जम यत् कर्तृ तद्द्रव्यं गणन्ति सर्वज्ञा हि स्फुटम्. सर्वज्ञाः हि स्फुटम्. त्या त्या सद्भाव पर्यायांना, स्वकीय पर्यायांना जे प्राप्त होतं ते द्रव्य आहे, असं सर्वज्ञांनी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. काय सांगायचं आहे? जे पर्यायाला प्राप्त होतं त्याला द्रव्य म्हणतात, असं सांगितलंय. अथवा द्रवती स्वभाव पर्यायान गच्छती विभाव पर्यायान. म्हणजे द्रवित होतं म्हणजे काय? स्वभाव पर्यायांना प्राप्त होतं. आणि गच्छती म्हणजे विभाव पर्यायांना प्राप्त होतं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता हे जयसेनाचार्यांनी असं घेतलंय, द्रवती म्हणजे द्रवित होतं स्वभाव पर्यायांकडं आणि गच्छती म्हणजे प्राप्त होतं विभाव पर्यायांकडे. इत्थं भूतम द्रव्यम किं सत्तायाः भिन्नं भविष्यति. कसं वाचायचं? क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन सारखं वाच ना. वाच, कसं वाचायचं? इत्थं भूतम द्रव्यम किं सत्तायाः भिन्नं भविष्यति. कुठंपर्यंत झालं तर सांग, मला तर सांगायचं नाही. इत्थं भूतम अशा प्रकारचं द्रव्य काय सत्तेपासून भिन्न असतं का, असा प्रश्न आहे. न एवं तर भिन्न नसतं. म्हणजे काय? सत्ता आणि द्रव्य हे परस्परापासून भिन्न नसतात. अनन्यभूतम अभिन्न म्हणजे काय असतात? कोण कोण? द्रव्य आणि सत्ता हे परस्परापासून अभिन्न असतात. सत्ता म्हणजे काय? द्रव्य म्हणजे काय? सत्ता म्हणजे अस्तित्व. द्रव्य म्हणजे अंशी म्हणा, धर्मी म्हणा, किंवा द्रव्य म्हणजे अखंड वस्तू. आणि सत्ता म्हणजे त्याचं गुण म्हणा, अंश म्हणा, त्याचं अस्तित्व म्हणा. तुम्ही म्हटल्यास अंश एक पार्ट. आणि द्रव्य म्हणजे द्रव्य. आता अखंड वस्तू घेतली तर द्रव्य आणि सत्ता हे सर्वथा भिन्न नाहीत, तर अभिन्न आहेत, हे सांगायला. कस्याः सत्तायाः निश्चयेन. कस्याः म्हणजे कोणापासून अभिन्न आहे द्रव्य, तर सत्तेपासून निश्चयाने अभिन्न आहे. मग हे वाचलं होतं पूर्ण. पुढचं आपण काय सांगितलं होतं? संज्ञा लक्षण प्रयोजनात वाच. संज्ञा लक्षण प्रयोजनादि भेदेन अपि निश्चयेन सत्तायाः द्रव्यम् अभिन्नं ततः एव पूर्वगाथायां यत् सत्तालक्षणं कथितं सर्वपदार्थस्थितत्वम् एकपदार्थस्थितत्वं विश्वरूपत्वम् एकरूपत्वम् अनन्तपर्यायत्वम् एकपर्यायत्वं त्रिलक्षणत्वम् अत्रिलक्षणत्वम् एकरूपत्व अनेकरूपत्वं च इति तत्सर्वं लक्षणं सत्तायाः अभिन्नत्वात् द्रव्यस्य एव द्रष्टव्यम् इति सूत्रार्थः.
द्रव्यस्य एव द्रष्टव्यम इति सूत्रार्थः. काय सांगितलं होतं याचा अर्थ? सांग, बहुतेक तूच वाचलं होतं. सांग अर्थ. मीच अर्थ सांगितलं, आता सांग. यतः एव, ज्या कारणाने सत्ता आणि द्रव्यामध्ये कथंचित भेद आहे. कुठल्या अपेक्षेने भेद आहे? बोला, कुठल्या अपेक्षेने भेद आहे? सत्ता आणि द्रव्यामध्ये. पंचास्तिकाची 9वी गाथा आहे, त्याच्यामध्ये सांगतायत की द्रव्य आणि सत्ता परस्परापासून भिन्न आहेत का अभिन्न आहेत? कसे आहेत? असं नाही म्हणायचं. जैन आहे ना आपण, तर असं म्हणायचं कथंचित. म्हणजे मग म्हणणारच होता ना तुम्ही, मला माहिती. म्हणजे एक ढाल असते आपल्याकडं, मग कोण आपल्याला काय वारस करू शकणार नाही. काय? कथंचित भिन्न आहे, कथंचित अभिन्न आहे. सांगा, भिन्न कुठल्या अपेक्षेने? रुपाली फडे, सोनल फडे, सोनल दोबाडा. कुठल्या अपेक्षेने सत्ता आणि द्रव्य भिन्न आहे? संज्ञा, लक्षण, प्रयोजन. आता वाचलं ना. मग संज्ञा म्हणजे नाव, लक्षण म्हणजे लक्षण म्हणजे चिन्ह म्हणा. हां, ते वेगळं करण्याचं साधन. तर सत्तेचं लक्षण भिन्न आहे, द्रव्याचं लक्षण भिन्न आहे. आणि प्रयोजन, प्रयोजन म्हणजे तात्पर्य, त्यातून जे काही तुम्हाला ग्रहण करायचं आहे त्याचा फायदा, उपयोग. संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने द्रव्य आणि सत्तेमध्ये कथंचित भेद आहे असताना सुद्धा निश्चयाने सत्तेपासून द्रव्य अभिन्न आहे. म्हणून जी काही लक्षणं पूर्वगाथेमध्ये सत्तेची सांगितली ती सगळी लक्षणं द्रव्याची सुद्धा आहेत. कुठली कुठली लक्षणं? 8वी गाथा म्हणायची पूर्ण. सत्ता, सौवपयथा, सविस्वरूपा, अनंतपज्जाया, भंगुपादधुवत्ता, सपडिवखा आणि तर ह्या सगळ्या, ही सगळी लक्षणं जी सत्तेची आहेत तीच लक्षणं द्रव्याची सुद्धा आहेत. का? कारण सत्ता आणि द्रव्य हे अभिन्न आहेत. अशा रीतीने ते सर्व लक्षण सत्तेपासून अभिन्न असल्यामुळे द्रव्याचेच पाहण्यायोग्य आहेत असा सूत्रार्थ आहे. तर मला हे वर्णिजींचं प्रवचनमध्ये त्यांनी 6 सामान्य गुणांवर छान घेतलं होतं, जरासं विश्लेषण, ते वाचायचं आहे. कशासाठी शिकायचं हे? द्रव्यगुण पर्याय शिकून काय फायदा आपल्याला? तर सांगतायत की वस्तू स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हायला पाहिजे. मग ते झालं तर भ्रम नाही राहत किंवा मूढता नाही राहत कुठल्याही वस्तूविषयी. म्हणून त्यांनी काय उदाहरण दिलं इथं की पदार्थों की परस्पर विविक्तता का तथ्य जब विदित होता है तो मोह नहीं रहता. जेव्हा पदार्थाचं स्वरूप खरं काय आहे ते समजलं तर मोह नाही राहत. म्हणजे काय मोह का आहे? तुम्हाला अज्ञान आहे, विपरीतता आहे किंवा त्याचं यथार्थ स्वरूप माहीत नाही आहे, म्हणून तुमच्या ज्ञानामध्ये विपरीतता आहे किंवा मोह आहे. भले ही पहले अज्ञान संस्कार के कारण राग रहेगा, लगाव रहेगा, संबंध भी बनाएगा, पर समझ सब जाएगा कि है कुछ नहीं. घरात राहताय ना, असं राहा की ज्ञानपूर्वक, असं नाही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होऊन सगळं धर्म विसरून काय आत्मान काय, इथं फक्त देवळात आल्यावर आत्मा, घरी गेलं की अनात्मा, असं नाही. तर ज्ञानपूर्वक सगळ्या संयोगामध्ये जावा तरी पण अस्पर्शी राहाल, निर्मोही राहाल. ज्ञानी पुरुष जब चाहे एक साधारण घटना का ही निमित्त पाकर मोह को त्याग कर गृहवास तज कर दीक्षा लेने में जो विलंब नहीं रखते और दूसरे लोग समझाए तो भी अपने निर्णय से नहीं चिकते, इसका कारण है उनको स्पष्ट विशुद्ध ज्ञान जग गया है. असे तुमची ज्ञानाची धारा असणार ना जर घरात राहताना सुद्धा, तर कुठल्याही क्षणी वैराग्य झालं तर ते तुम्हाला मदत करतं. ती ज्ञानाचं परिणमन, ते ज्ञानाचं उपयोग, काय म्हणायचं, तो ज्ञानाची शक्ती आहे ना जी सतत भिन्नता जाणण्याची शक्ती, ती कुठल्याही क्षणी तुम्ही विरक्त झाला तर, जसं ती कमलश्री असं विरक्त झाली की जेव्हा तिच्यावर आळाला की तिने मारलंय नवऱ्याला, आणि ज्यावेळेस तिला तर माहीत होतं सत्य काय आहे,
पण इतरांना माहीत नव्हतं म्हणल्यावर जेव्हा ते स्पष्ट झालं सगळ्यांसमोर, तर आता त्या संसाराशी जुडण्याचे भावच नाही राहिले. सगळ्यांनी क्षमायाचना केली, सगळे चल म्हणाले घरी. पण बघितलं ना नाटक का नाही? काय करावं, इतके आम्ही कष्ट करतो तुमच्यासाठी आणि तुम्ही लोक बघत नाही. हां, तर दशलक्षणमध्ये नाटक केलेलं ते आहे चॅनलवर, सगळ्यांना बघायचं असेल तर बघा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सार घेण्यासाठी आहे बरं का. प्रथमानुयोग सुद्धा शिकण्यासारखा असतो, म्हणून ते काय उगीच नाटकं करायचं म्हणून नाही. सगळे नाहीतरी ड्रामेबाजच आहेत आपल्याकडं. संसारी लोक सगळे ड्रामामध्ये एक्सपर्ट असतात. पण त्यातून काहीतरी गेन व्हायला पाहिजे, काहीतरी सार मिळायला पाहिजे. याच्यासाठी प्रथमानुयोग का शिकायचं, पुराण वगैरे. तर त्यात तिला विरक्ती कशी झाली सहज. असा आरोप झालाय माझ्यावर, लग्न झाल्यावर 3 दिवस तर पतीचं दर्शन सुद्धा नाही, आणि पती भेटला तर असा प्रसंग झाला की तिच्यावर आळ आला की नवऱ्याला तिने सर्पदंश केलाय म्हणून, आणि नवरा मृत्युमुखी पडला होता, म्हणजे काय मरणाच्या सन्मुख होता. आणि मग लोकांनी सगळ्यांनी तिला दोषी ठरवल्यावर तिचं भेदविज्ञान होतं ना जे, ते असं दृढ होत गेलं ना. आणि मग जेव्हा आरोप दूर झाला त्याच क्षणी तिने निर्णय घेतला, ज्या क्षणी माझा आरोप दूर होणार त्या क्षणी मी संयम अंगीकार करणार. करा बघू प्रतिज्ञा अशी, करू शकाल का? ज्या क्षणी पोराचं लग्न झालं त्या क्षणी मी विरक्त होणार. म्हण जाऊ देत, इतकं आपल्याला पोराचं आहे ना टेन्शन. ज्या क्षणी ते 10वी पास झालं त्या क्षणी मी प्रतिमा घेणार. असं करा ना काय तर स्वतःसाठी संकल्प. कुठं पुढं सरकायचं काय नाहीच आहे आपल्याकडं. हां, सगळे लाईनला लागले, सगळे पोरांची पोरं झाली, पोरांचे पोरं झाली तरी सुद्धा आलोच, असं असते सगळ्यांची. काय मामा दीक्षा घ्यायची का नाही? झालं सगळ्याचं सगळं लाईनला लागलंय, मग कधी घ्यायची दीक्षा? म्हणा की चला आत्ता घेतो. अशी परिणती नसती, याला म्हणायचं मोह. संस्कार करा, मला घ्यायचंय, तोच मार्ग माझ्यासाठी प्रशस्त आहे, तोच योग्य आहे. तर ज्ञानीला सगळं स्पष्ट ज्ञान असल्यामुळं तो काय करतोय, कधीही त्याची विशुद्धता जागृत होऊ शकते. आणि ती अशी किंचित सुद्धा मोही नाही झाली. जेव्हा तिचा उपसर्ग दूरचं काय म्हणायचं, तिच्यावरचं आळ दूर झाला, कलंक दूर झाला, त्या क्षणी तिने काय सांगितलं, आता संसारात माघार नाही, आता पुढं सरकायचंय. नवरा समोर आला, म्हणलं अजून संसार सुरू झाला नाही आणि तू मला सोडून का चालली? तो म्हणतोय की दोघं मिळून दीक्षा घेऊ, थोडे दिवस चल माझ्याबरोबर. असं म्हणल्यावर लगेच तुम्ही आपलं चलाच आलोच, आणि तिकडं जायला पळत पळत संसारात. आणि मग ती म्हणाली, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही मला संसारात पडायच्या आधी शहाणं केलंय, मी मोही बनायच्या आधी तुम्ही मला माझा हा मार्ग दाखवलाय, तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. कशी परिणती असती ज्ञानीची. सासूवारी समोर म्हणाली, मी तुला आळ लावलाय, मी दोषी आहे, तू मला शिक्षा दे, पण स्वतःला नको देऊस, नको संसार त्याग करू, नकोस दीक्षा घेऊ. ती म्हणती की तुम्ही सगळे माझे उपकारी आहात, तुमच्यामुळं मला पुन्हा मार्गामध्ये उपस्थापित होता आलंय, मला कोणाविषयी द्वेष नाही, वैर नाही. असं सगळ्यांना तिने क्षमायाचना केली आणि सहज दीक्षा झाली. असं किती आम्हा म्हणतात पटापटा पटापट दीक्षा होती स्टोरीमध्ये, आपली का नाही होत? आपण तसा विचार करत नाही. आणि ते नुसत्या विचारात सुद्धा शक्ती आहे बरं का. तुम्ही आज जर विचार केलात ना, नाही मी दीक्षा घेणारच म्हणायला सुद्धा गट्स लागतात. कधी का घ्या, पण काय म्हणले रुपाली, कधी का दीक्षा घ्या, पण घेणार आहे हे नुसतं म्हणणं नाही बरं का. नुसतं म्हणणं नाही, शब्द नाही. जर ते विश्वासपूर्वक, तेवढं दृढतापूर्वक आपण जर केलंय ना परिणमन, तसं आतून अंतरंगातून, बघा ना त्याचं फळ तुम्हाला आज मिळतंय, दीक्षा घेतल्यावर नाही. त्या विशुद्धीचं फळ आज तुमच्यावरचं. तिचा उपसर्ग का दूर झाला, तिने अशी भीष्म प्रतिज्ञा केली, कारण सगळ्यांनी तिला दोषी म्हणून ठरवलं होतं. आणि त्यावेळेस ती म्हणाली की भगवानच मला शरण आहेत, आणि ह्याच्यातून जर मी बाहेर पडले तर मी दीक्षाच घेणार. ज्या क्षणी तिने हा निर्णय केला ना, त्या क्षणी तो उठून बसला. म्हणजे त्याचं विषबाधा दूर झाली. मग असं फळ तुम्हाला तिथं मिळतं, तिकडं नाही जेव्हा घेणार तेव्हा. आज विशुद्धी केली आहे ना परिणामामध्ये, म्हणून असं परिणाम करायला तर काय जाते ना आपल्याला. करा संस्कार स्वतःवर. मी दीक्षा घेतल्याशिवाय ही पर्याय सोडणार नाही. संस्कार करतोय, नियम करत नाही आहे. घाबरा लागलेलं.
काय भीती वाटली का काय? मामा घाबरला काय? दीक्षा देणारी मी नाही आहे. दीक्षा द्यायचा अधिकार मला नाही आहे. तुम्हाला घ्यायचे भाव करा. दीक्षा घेतल्याशिवाय मी हे शरीर सोडणार, कुठं जाणार आहे माहीत नाही, त्यामुळं तिथं दीक्षा होत नसती. मग इथं मला आहे अनुकूलता तर मी दीक्षा घेणारच. एवढी दृढता असेल ना, सगळं रोगरहित आपण मरणार. माहिती काय? कुठली वेदना होणार नाही एक कणभर सुद्धा आपल्याला मरेपर्यंत. बरं बघा, बघू माझ्या शब्दांचा किती परिणाम होत आहे. म्हणजे तुमच्या शेवटपर्यंत मी नसणार. तुम्ही माझं बघणार आहे, मी तुमचं नाही. जैसे त्यांनी एक उदाहरण दिले छान इथं. जैसे बहुत दूर कोई रस्सी पड़ी हो और कोई उसे सांप समझ ले, तो जब तक वह सांप समझ रहा था तब तक उसे आकुलता है, बेचैनी है, भय है, प्रयास करता है, दूसरों को बुलाता है और कदाचित थोड़ा ऐसा ख्याल रखे कि ज़रा देखे तो निकट जाकर कैसा है यह सांप. निकट गया, कुछ ऐसा लगा कि यह तो कोई चीज़ पड़ी है, और निकट गया, खूब देखा तो भली भांति समझ गया कि यह तो रस्सी है, और हाथ से उठाकर निर्णय भी कर लिया कि यह तो रस्सी ही है. उसके बारे में जब ज्ञान हो गया कि यह रस्सी ही है, सांप नहीं है, तो अब ऐसे ज्ञान वाले पुरुष को कोई दूसरा अगर बहकाए, तुमच्या ज्ञानात निर्णय झालाय की ती आता दोरीच आहे, साप नाही. आता मी तुम्हाला म्हणले घाबरा बघू, असं तुम्हाला आणून मी दाखवलं. जसं आमच्याकडे साप आणला होता इथं, नकली होता हो, ते साप चावायचं होतं ना त्याला. मग ते दोरी बिरी आणून प्रयोग केला होता, पण ते काय साप वाटतं म्हणलं सापच आणावा लागला. नकली साप होता, पण ते पोरं आमची घाबरून गेली साप काढल्यावर, अशी मागं पळाली सगळी. आणि ते असं झाल्यावर त्यांनी ॲक्टिंग केली पडल्याची, तर आई त्यांना काय झालं करून सगळे. म्हणजे ज्याला अजून माहीत नाही आहे की ते साप नाही आहे, दोरी आहे, तर तो भय करतो. पण आता ज्याला माहिती आहे त्याला घाबर म्हणल्यावर पक्का निर्णय आहे ना, ज्ञानामध्ये दोरीच आहे, मला काय करणार आहे. त्यामुळं ते भय उत्पन्न होत नाही तुमच्या चेहऱ्यावर. जसं एकदा सांगितलं होतं ना की एक नाटक चाललं होतं आणि त्याच्यामध्ये भिकाऱ्याचा रोल करायचा होता एकाला, आणि तो 3 दिवसापासून उपाशी असं दाखवायचं होतं. आणि ते प्रोड्युसर करताय रोज शूटिंग करताय, आणि ते त्याचं तसं भावच दिसे ना, त्या भिकारी आहे आणि उपाशी आहे आणि मला रोटी दे रे बाबा असं तो सेठजींना मागतोय. तो जेवायचा आणि येऊन ॲक्टिंगला उभा राहायचा. भरल्या पोटाने थोडी उपाशी दिसणार आहे तुम्ही. आणि ते रोज त्याचं कॅन्सल व्हायचं, कट व्हायचं, ते रोल काय म्हणायचं, ते जे शूट केलेलं असायचं त्याला सॅटिस्फॅक्शनच होत नव्हतं त्या प्रोड्युसरला. तर एक दिवस परेशान झाला. ते दुपारची 1 वाजले तरी पण ते शूटच मिळेना त्याला. काय म्हणायचं, ते सीन मिळेच ना त्याला, तसं ते भावच मिळेना. म्हटल्यावर सगळ्यांची जेवायची वेळ झाली, म्हणले चला पॅकअप करू आता जेवायला जो, असं तो ॲक्टर म्हणाला. ते प्रोड्युसर म्हणाला की नाही, आज तुम्ही मला हे रोल दिल्याशिवाय मी तुम्हाला जेवायला सोडणार. आता अशी भूक लागली होती की पटकन रोल दिसला. हां, मला सेठजी खायला द्या काय तर, असं त्याला म्हणायचं होतं ना. मग ते आता भाव तसे आले ना चेहऱ्यावर. म्हणजे म्हणायचं आहे जोपर्यंत फील नाही करू शकत तोपर्यंत ते बाहेर दाखवू शकत नाही. मग तसंच ज्याला निर्णय झाला आहे की तो साप आहे, रस्सी आहे, तर तो साप आहे असं घाबरलेलं ॲक्टिंग कसं करणार. भयच नाही राहिलेलं असतं त्याला. म्हणून रिअल ते रिअल असते. म्हणून कशासाठी सांगायचं आहे की ज्याला वस्तू स्वरूपाचा निर्णय झाला हे सांगाले त्यांनी. उसे कहे कि वह तो सांप है मान लो, पहले वाली बात पर ज़रा आ जाओ, तुम ज़रा वैसा अपना डर तो बनाओ, तुम जैसा भय पहले करते थे ज़रा वैसा भय करके तो दिखाओ. तो क्या वह दिखा सकेगा? नहीं दिखा सकता. जब ज्ञान हो गया कि यह सांप नहीं है तो पहले जैसे भ्रम को वह कैसे ला दे. तेव्हा भ्रम होता, आता भ्रम नाही राहिला आणि ते भ्रम दाखव म्हणल्यावर कसं तुम्ही दाखवू शकणार. नहीं दाखवू शकत. वह किसी दूसरे के बहकावे में आ नहीं सकता. तो ऐसे ही समझ लो कि प्रत्येक पदार्थ का स्वरूप अस्तित्व अवान्तर सत्व प्रत्येक का उसी ही प्रत्येक में है. एक का दूसरे में कुछ नहीं है, तो कैसे फिर यह बहक सकता है. दूसरे के भुलावे में भी कैसे आ सकता है. तो पदार्थों के स्वरूप का निर्णय मोह को मिटाने का उपाय है. कशासाठी निर्णय करायचा आहे वस्तूचा, त्या सगळ्या द्रव्यांचं, त्याचं स्वरूपाचा.
जेव्हा वस्तुव्यवस्था यथार्थ समजली त्या ठिकाणी भ्रम नष्ट होतो, मोह नष्ट होतो. आणि त्या मोहाच्या नाशासाठी तर धर्म करतोय आपण, त्याच्यासाठी तर सगळी साधना करतोय, पण तो उद्देशच राहिलेला नसतो. म्हणून सांगतायत की जेव्हा यथार्थ वस्तू स्वरूप समजलं त्या ठिकाणी मोहाचा रियल नाश होतो, त्या एवंभूत न्यायाने त्या पर्यायामध्ये तरी. कारण नुसतं मोह नाही आहे असं सांगणं वेगळं, पण ज्ञानपूर्वक त्या मोहाचा त्याग होणं ते वेगळं. आणि ते होणार कधी? जेव्हा ज्ञान होणार तत्वाचं त्यावेळेस. म्हणून स्वतःला जीव जाणा परापासून भिन्न जाणा, तर तिथं ते यथार्थ ज्ञान प्रगट होणार. तर त्यांनी इथं घेतलं की पदार्थों के साधारण गुणों के परिचय से ही भेद विज्ञान की शिक्षा का प्रारंभ. सर्व पदार्थांमध्ये कुठले सामान्य गुण आहेत? सामान्य गुण अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, प्रदेशवत्व आणि अगुरुलघुत्व. तर हे 6 गुण आहेत. या 6 गुणांना जाणलं तरी भेदविज्ञान होते असं सांगायला लागले. प्रत्येक पदार्थ अपने द्रव्य में है, अपने प्रदेश में है, अपने गुणों में है, अपनी अवस्था में है. द्रव्य के समझने के जो 6 साधारण गुण हैं, वे साधारण गुण ही भेद विज्ञान का प्रकाश करा देते हैं. फिर असाधारण गुणों से ही प्रकाश बढ़ाया. पहले तो साधारण गुणों को ही देख लो. म्हणजे काय? पहिला सामान्य गुण सांगतायत. यह जताते हैं कि प्रत्येक पदार्थ एक दूसरे से अत्यंत निराले है. जैसे पहला गुण है अस्तित्व है, यह एक वस्तु परिचय का प्रारंभ बनाता है काय सांगतो तुम्हाला? अस्तित्व गुण काय सांगतो? द्रव्य आहे, पदार्थ आहे, पहले कोई चीज़ है तब तो उसके बारे में आगे चर्चा बढ़ाए. जर ती वस्तूच नसेल तर त्याचं काय चर्चा करणार तुम्ही? त्यामुळं आहे हे दाखवणारा आहे तो अस्तित्व गुण आहे. तो पहले यह तो निर्णय बनाए कि पहले पदार्थ को अस्तित्व गुण ने बताया, पर इसमें कुछ स्पष्ट भान न हो सका क्योंकि प्रत्येक पदार्थ न्यारे न्यारे है. यह बात समझ में आए तो स्पष्ट भान होगा. उसको बताया वस्तुत्व गुण ने. काय सांगायला आहे? अस्तित्व गुणाने काय सांगितलं? आहेत, फक्त आहे, पण त्यापेक्षा जास्त नाही सांगू शकत अस्तित्व गुण. मग वस्तुत्व गुण काय सांगतो? वस्तुत्व गुणाचं काम काय? काय हो? प्रत्येक पदार्थांचं स्वतंत्र स्वभाव आहे, परिणमन त्यांचं स्वतंत्र आहे हे दाखवणारं, त्यांच्या स्वभावानुसार परिणमन आहे हे दाखवणारं वस्तुत्व गुण लागला. जो अपने स्वरूप से हो पर के स्वरूप से न हो, वह पदार्थ अपने द्रव्य क्षेत्र काल भाव से सत्ता से हो, पर के द्रव्य क्षेत्र काल भाव से सत न हो, ऐसी व्यवस्था वस्तुत्व गुण ने बताई. म्हणजे त्याची सत्ता, त्याचा अर्थक्रिया, परिणमन सगळं स्वतंत्र आहे असं दाखवणारं आहे रूपाने दाखवणाऱ्या गुणापेक्षा विशेष दाखवलं ना. अस्तित्व गुणापेक्षा वस्तुत्व गुणाचं जास्त क्लॅरिटी आली. अजून पुढं आता द्रव्यत्व गुण. देखो इसका कैसे प्रकाश दिया, तो जो बात वस्तु में है वह बतानी पड़ती है. तीसरा गुण है द्रव्यत्व गुण. पदार्थ है तो निरंतर परिणमन करता रहता है, एक भी समय किसी भी समय नहीं परिणमे तो वह पदार्थ है भी नहीं रह सकता. हे रूप राहण्यासाठी परिणमन पण आवश्यक आहे. समजलं का काय सांगायचं आहे? तुम्हाला 6 गुण सांगायला लागलेत ना. पहिला अस्तित्व गुणाने सांगितलं वस्तू आहे, फक्त आहे रूपाने. वस्तुत्व गुणाने काय सांगितलं? त्याचं स्वचतुष्टयामध्ये त्याचं परिणमन चालू आहे. नुसतं आहे समजून उपयोग नाही, तर त्याचं स्वतंत्र सत्ता दाखवली प्रत्येक द्रव्याची आणि त्याचं परिणमन, त्याचा स्वभाव दाखवला, म्हणून वस्तुत्व गुण लागला. पुढे द्रव्यत्व गुणाचं कार्य काय? द्रव्यत्व गुण सांगतं की प्रतिसमयाला परिणमन होत राहतंय. प्रत्येक पदार्थ निरंतर परिणमता रहेगा. जानते तो है सब, मगर एक इस क्रम में अभी तक यह बात आई कि पदार्थ परिणमता है,
कोई पदार्थ किसी दूसरे रूप भी परिणम जाए इसका तो कोई निषेध नहीं हो पाया अब तक. बरोबर आहे. म्हणजे इथं परिणमन सांगितलं. प्रत्येक द्रव्य परिणमन करतं. आता अगुण लघु गुण का सांगावा लागला, तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही हे सांगण्यासाठी. म्हणजे काय सांगायला कळलं का, अस्तित्व गुण का सांगावं लागलं, आहे सत्ता दाखवण्यासाठी. मग हे सांगून बास नाही होत आहे, डिफरन्शिएट करावं लागतंय म्हणून वस्तुत्व गुण दाखवावं लागलं. द्रव्यत्व गुण का दाखवावं लागलं, नुसतं द्रव्य आहेत स्वतंत्र आहेत एवढं सांगून उपयोग नाही आहे, त्यांचं परिणमन निरंतर चालू आहे हे दाखवावं लागलं म्हणून द्रव्यत्व गुणाची व्याख्या केली. त्याच्यानंतर अगुण लघु गुण काय सांगितलं, का सांगितला, तर एक द्रव्य आपल्याच द्रव्यरूपाने परिणमन करतं दुसऱ्या द्रव्यरूपाने परिणमन करू शकत नाही हे दाखवण्यासाठी अगुण लघुत्व गुण. क्योंकि वह पदार्थ न गुरु बन सकेगा न लघु, जो है सो ही रहेगा. इस कारण पदार्थ किसी दूसरे के परिणमन को नहीं करता. अगर एक पदार्थ दूसरे के परिणमन को कर दे तो इसका अर्थ है कि खुद तो हो गया हल्का, अपना परिणमन दूसरे को दे दिया और दूसरा हो गया वजनदार. ऐसा कोई गुरु लघु नहीं बनता. म्हणजे मी दुसऱ्याचं परिणमन करतो म्हटलं तर मी काय झालो, अपना परिणमन दूसरे को दे दिया, दूसरा हो गया वजनदार. म्हणजे तुम्ही माझं परिणमन करणारे तुम्ही गुरु आणि मी लघु झालो असं पण होत नाही हे सांगायचं आहे. म्हणून अगुरु लघु गुण सांगावा लागला. प्रत्येक पदार्थ अपनी अपनी परिणति से परिणमता है. भले ही निमित्त नैमित्तिक संबंध कितना ही कठिन हो, अनिवार्य हो, लेकिन परिणमता खुद खुद ही है, एक दूसरे रूप नहीं परिणमता. इसी को कहते हैं कि एक दूसरे की परिणति को नहीं करता. यह बात जब स्पष्ट समझ में आए तो वहाँ मोह का नाश हो जाए, मोह भाव नहीं रहता. और प्रदेशवत्व गुण तो काय राहिला अजून, प्रमेयत्व. प्रमेयत्व गुण बताता है की प्रत्येक द्रव्य जाणलं जातं. म्हणजे नुसतं आहे रूपाने आहे हे समजलं, पण ते ज्ञानाचा विषय बनू शकतं हे सांगतं प्रमेयत्व गुण. आणि प्रदेशवत्व गुण काय सांगतं, प्रत्येक द्रव्याचं प्रदेश ज्याचे त्याचे फिक्स्ड आहेत, त्यांचं परिणमन त्यांच्या द्रव्यामध्येच त्यांच्या क्षेत्रामध्येच होणार आहे. मग अशा रीतीने सगळ्या या द्रव्यांचं आणि त्या गुणांचं स्वरूप समजून आपल्याला मोहाचा नाश करायचा आहे हा उद्देश सिद्ध होतो. म्हणून ज्याला आपलं मोह नष्ट करायचं आहे त्यांनी वस्तूला यथार्थ रीतीने जाणून घेणं आवश्यक आहे. समजलंय काय शंका आहे? गाथेत का सांगितलं हे सगळं, त्यांना गाथेत काय सांगायचं होतं, द्रव्य द्रवित होतं आणि प्राप्त होतं. जे त्या त्या सद्भाव पर्यायांना त्याला द्रव्य म्हणतात आणि ते सत्तेपासून अभिन्न आहे. मग द्रव्याची सिद्धी करायची आहे आपल्याला. मागच्या गाथेत सत्तेची सिद्धी केली त्यांनी. मग द्रव्य कसं असतं ह्याच्यासाठी सामान्य गुण सांगितले सगळे हे आत्ता. आणि मग त्या सामान्य गुणांचं का वर्णन करावं लागलं ह्याच्यासाठी हेतू दिले सगळे. मग सगळ्या द्रव्यांमध्ये हे सामान्य गुण आहेतच. म्हणून तिथं सामान्य आणि विशेष गुणांनी जे बनलेलं असतं ते द्रव्य असतं. अशा रीतीने त्यांनी खुलासा केला. हो, जाणा हा मी अनंत गुणवाला जीव आहे, अस्तित्व गुणवाला जीव आहे, स्वतंत्र जीव आहे. जाणा परद्रव्यापासून भिन्न स्वचतुष्टयामध्ये स्थित हा मी जीव आहे. सामान्य विशेष स्वरूपोऽहम् जीवो